शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज चक्का जाम आंदोलन असणार आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं हे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन असेल। आंदोलनात सतेज पाटील, राजू शेट्टी सहभागी होणार आहेत। पुणे बंगळुरू महामार्गावर शिरोलीमध्ये चक्का जाम केला जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, दृश्यात तगडा बंदोबस्त दिसतोय। नक्कीच आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हे सगळं आंदोलन आहे ते केलं जाणार आहे। पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली इथं जो पंचगंगा नदीचा पूल आहे त्या पुलाच्या ठिकाणी हे सगळं आंदोलन केलं जाणार आहे। आणि या सगळ्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी हे देखील सहभागी होणार आहेत। आणि त्यामुळे आपण बघू शकतो या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाविरोधात विशेषतः कोल्हापूरमध्ये वातावरण तापले ते पाहता या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी येण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळे आपण बघतोय विशेष पोलीस दलाचे दल या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या सगळ्या पुणे बेंगलोर महामार्गावरची वाहतूक देखील काही काळासाठी अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। सगळ्या हे चक्काजाम आंदोलन किती वेळ असणार आहे हे सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे हे सगळं आंदोलन जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत या सगळ्या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती अन्य मार्गावरून वळवण्यात आलेलं आहे। या सगळ्या आंदोलन काळामध्ये वाहतूक कोंडी महामार्गावर होऊ नये यासाठी खरं तर जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली असं म्हणावं लागेल। मात्र आपण बघू शकतो 10:30 ते 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधीच ह्या सगळ्या परिसराचा ताबा एक प्रकारे पोलिसांनी घेतलाय असं म्हणावं लागेल। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या आंदोलनाकडे आता राज्याचं लक्ष लागलंय असं देखील म्हणावं लागेल। नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।